नमस्कार. अनेकदा असं होतं की घर आपलं असतं, पण ती जमीन ज्यावर घर उभं आहे ती सरकारची असते. अशा जमिनीला म्हणतात नजूल जमीन, आणि त्यासाठी सरकारला जे भाडं दिलं जातं तो असतो भाडेपट्टा. आता याबद्दल ना खूप लोकांच्या मनात गोंधळ असतो, पण काळजी करायची गरज नाही. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या 2011च्या नियमांनुसार हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, असे प्रश्न अनेकांच्या मनात येतातच. जागा आपली, घर आपलं, पण जमीन सरकारची. मग याचे नियम काय आहेत? भाडेपट्टा संपल्यावर पुढे काय करायचं? ही चिंता अगदी साहजिक आहे. पण आज याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. आणि याचं उत्तर आहे 2011चा शासन निर्णय. हो, हाच तो अधिकृत उपाय आहे ज्याबद्दल आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत. सरकारने भाडेपट्टाधारकांसाठी एक स्पष्ट मार्ग दाखवता यावा यासाठीच हे धोरण तयार केलंय. चला तर आपला आजचा प्रवास कसा असेल त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हे नवीन नियम म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ. मग जमिनीचं भाडं म्हणजे भूभाटक कसं मोजायचं ते बघू. त्यानंतर भाडेपट्टा नूतनीकरण आणि मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया काय आहे तेही समजून घेऊ. जर काही अनधिकृत बदल झाले असतील तर काय करायचं यावरही बोलू. आणि शेवटी हे संपूर्ण धोरण इतकं महत्त्वाचं का आहे यावर नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला टप्पा मुळात हे नवीन धोरण आणायची गरजच का पडली. कारण असं होतं की पूर्वीचे नियम खूप जुने आणि बरेच गुंतागुंतीचे होते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम लावले जायचे आणि त्यामुळे गोंधळ व्हायचा. म्हणूनच सगळ्यांसाठी एकच स्पष्ट आणि सोपा नियम असावा यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं. याला आणखी सोपं करूया. असं समजा की हा सरकारसोबत केलेला एक नवीन अपडेटेड रेंटल ॲग्रीमेंट आहे. म्हणजे बघा, पूर्वीचे नियम जुने झाले होते, त्यात स्पष्टता नव्हती. हा शासन निर्णय म्हणजे काय, तर तोच करार नवीन आणि स्पष्ट शब्दात मांडला आहे, ज्यामुळे सर्व गोष्टी सोप्या होतात. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे पैसा. कोणत्याही भाडेपट्टाधारकासाठी हाच प्रश्न असतो की भाडं म्हणजेच भूभाटक नक्की किती भरायचा. की गणना समजून घेण्यासाठी ना रेडी रेकनर दर ही संकल्पना खूपच महत्त्वाची आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आपल्या भागातील मालमत्तेचा सरकारने ठरवलेला अधिकृत बाजारभाव असतो. किती भाडं भरावं लागणार याचा सगळा हिशोब ह्याच दरावर अवलंबून असतो. आता जरा इकडे बघा, हा आहे तो मूळ सरकारी तक्ता. आता मला मान्य आहे हे पहिल्यांदा पाहिल्यावर थोडं किचकट वाटू शकतं. इतके आकडे आणि टक्केवारी बघून गोंधळ होऊ शकतो. पण घाबरू नका, आपण यालाच आता एकदम सोपं करणार आहोत. हे बघा, झालं की नाही सोपं. समजा मालमत्ता निवासी आहे आणि 1000 चौरस फुटांपेक्षा कमी आहे, तर रेडी रेकनर दराच्या फक्त 1% भूभाटक भरायचा आहे. तसंच व्यावसायिक मालमत्तेसाठी आणि सार्वजनिक कामांसाठी दर वेगळे आहेत. या तक्त्यामुळे हिशोब करणं एकदम सोपं होऊन जातं. बरं, पैसे कसे मोजायचे हे तर आता कळालं. आता आपण भाडेपट्टा नूतनीकरणाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळूया. एक आकडा जो लक्षात ठेवायलाच हवा तो म्हणजे 30. हो, या धोरणानुसार भाडेपट्टा एकदा रिन्यू झाला की थेट पुढच्या 30 वर्षांसाठी तो सुरक्षित होतो. याचा अर्थ पुढची 30 वर्षे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ही सगळी प्रक्रिया फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिलं, भाडेपट्टा संपण्यापूर्वी वेळेवर अर्ज करायचा. दुसरं, नवीन हिशोबाप्रमाणे भूभाटक भरायचा. आणि तिसरं, झालं, अधिकृत नूतनीकरण केलेला भाडेकरार हातात येतो. खरंच ही प्रक्रिया खूप सरळ आणि सोपी आहे. आता एका दुसऱ्या सामान्य परिस्थितीबद्दल बोलूया. समजा मालमत्ता विकायची आहे किंवा तिचा वापर बदलायचा आहे, म्हणजे निवासी जागेचं दुकान करायचं असेल तर काय नियम आहेत? यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे काहीही करण्यापूर्वी सरकारची परवानगी घ्यायची. ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात ठेवा. परवानगीशिवाय केलेलं कोणतंही हस्तांतरण किंवा वापरातला बदल हा अनधिकृत मानला जातो आणि त्यामुळे पुढे खूप अडचणी येऊ शकतात. पण समजा भूतकाळात नकळतपणे काही चूक झाली असेल तर? ज्यांनी पूर्वीच परवानगी न घेता बदल केले आहेत त्यांच्यासाठीही सरकारने एक मार्ग ठेवलाय, आणि तो मार्ग म्हणजे नियमिकीकरण. अनधिकृत बदल म्हणजे नेमकं काय? तर यात सरकारी परवानगीशिवाय मालमत्ता विकणं, घराचं दुकान करणं किंवा मूळ जागेचे छोटे तुकडे करणं यासारख्या गोष्टी येतात. हे स्पष्टपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्या चुका सुधारण्यासाठी एक दंड भरावा लागतो आणि तो खूप मोठा असू शकतो. जर परवानगीशिवाय मालमत्ता विकली असेल तर मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या तब्बल 25% शुल्क भरावं लागतं, आणि जर घराचं दुकान केलं असेल तर हे शुल्क थेट 50% आहे. या आकड्यांवरून लक्षात येतं की नियम मोडणं किती महागात पडू शकतं. आता आपण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बघूया की हे धोरण नागरिक
आणि सरकार या दोघांसाठी इतकं महत्त्वाचं का आहे? अगदी थोडक्यात सांगायचं तर हे धोरण भाडेपट्टाधारकांना एक प्रकारची सुरक्षितता देतं, प्रक्रिया पारदर्शक बनवतं, सरकारला एक स्थिर महसूल मिळवून देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवरून होणारे जे वादविवाद आहेत ते कमी करायला मदत करतं. आणि शेवटी एक प्रश्न विचार करा, जेव्हा हजारो कुटुंबांना त्यांच्या घराची आणि जमिनीची 30 वर्षांची कायदेशीर हमी मिळते, तेव्हा त्याचा आपल्या शहराच्या आणि एकूणच समाजाच्या विकासावर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा.